नमस्कार स्टुडंट्स. तर आज आपण बघणार आहोत सर्कलमधला जो प्रॅक्टिस सेट सेकंड आहे 3.2 प्रॅक्टिस सेट. त्याच्यातली पूर्ण सम आज आपण घेणार आहोत. अतिशय सोप्या पद्धतीने आपण शिकणार आहोत सर्कल 3.2 प्रॅक्टिस सेट, टोटल प्रॅक्टिस सेट विथ कॉन्सेप्ट. तर आपण सुरू करूया. त्याच्यातले मला असं वाटलं की जे पहिली दोन सम्स आहेत ती सेम आहेत, म्हणजे दोन्ही पण सम सेम आहेत, म्हणून मला असं वाटलं की दोन्ही सम एकत्र घेऊया आणि आपण सॉल्व करूया. तर क्वेश्चन आहे, फर्स्ट क्वेश्चन आहे, टू सर्कल्स टचिंग इंटरनली, the radius of first circle is 3.5 and the radius of second circle is 4.8 centimeter respectively. Find the distance between their centers. असा क्वेश्चन आहे. आता दोन्ही सम एकसारखे आहेत म्हणून मी एकत्र सॉल्व करतो. बघायचं आहे तर काय करायचं, द रेडियस ऑफ फर्स्ट सर्कल इज गिवन, दॅट इज R1 इज इक्वल टू 3.5 सेंटीमीटर. फर्स्ट सर्कलची 3.5 म्हणजे स्मॉलर सर्कल आहे, त्याची आहे रेडियस आहे 3.5. ओके. अँड द रेडियस ऑफ सेकंड सर्कल दॅट इज R2 इज 4.8 सेंटीमीटर. बिगर सर्कल आहे, त्याची आहे 4.8, म्हणजे ही टोटल जी रेडियस आहे ती आहे 4.8. द सर्कल्स आर टचिंग इंटरनली, therefore the distance between their centers is equal to bigger radius minus smaller radius. एकदम इझी आहे. तर आपण काय करतो, द सर्कल आर टचिंग इंटरनली, therefore distance between their centers is equal to PQ. PQ काढायचं आहे. हे डिस्टन्स आहे 4.8, हे डिस्टन्स आहे 3.5, therefore 4.8 minus 3.5. सो डिस्टन्स PQ इज इक्वल टू बिगरमधून स्मॉलर जी रेडियस आहे ती फक्त सबट्रॅक्ट करायची आहे. तर R2 मायनस R1 इज इक्वल टू काय आहे ते लिहायचे, व्हॅल्यू लिहायचे आहे. 4.8 मायनस 3.5 सबट्रॅक्शन करायचं आहे, दॅट इक्वल्स टू 1.3 सेंटीमीटर. बस इतका छोटासा क्वेश्चन आहे. द डिस्टन्स बिटवीन two centers of touching circles internally is the subtraction of their radiuses. लक्षात ठेवायचं आहे, दोन रेडियस सबट्रॅक्शन करायचं आहे इफ द सर्कल्स आर टचिंग इंटरनली. म्हणून मी डायग्राम काढले, नीट समजून घ्यायचे आहे की हे इंटरनली टच करतात म्हणून त्यांचं सबट्रॅक्शन होतं. दुसरा क्वेश्चन बघा तुम्ही, तुमच्या लक्षात येईल. दिस इज क्वेश्चन नंबर 1, दिस इज क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 आहे, द रेडियस ऑफ फर्स्ट सर्कल इज 5.5 सेंटीमीटर. द रेडियस ऑफ फर्स्ट सर्कल इज 5.5, सो दिस इज 5.5 and the radius of second circle is 4.2, so this is 4.2. Now the circles are touching externally, they are touching externally, so the distance between the centers is the addition of their radius. इझी आहे. लक्षात लगेच तुमच्या डायग्राम बघितला लगेच लक्षात येईल की जेव्हा ते एक्सटर्नली टच करतात तेव्हा डिस्टन्स म्हणजे दोघांच्या रेडियसचे ॲडिशन, आणि जेव्हा इंटरनली टच करतात म्हणजे डिस्टन्स इज इक्वल टू सबट्रॅक्शन ऑफ द रेडियस. बस इतकं लक्षात ठेवायचं आहे. एक्सटर्नल असतील तर ॲडिशन करायचं, इंटरनल असतील तर सबट्रॅक्शन करायचं, दॅट्स इट. ओके. सो द सर्कल्स आर टचिंग externally, therefore distance between their centers is equal to distance PQ. Now PQ is equal to R1 plus R2 is equal to 5.5 plus 4.2. बस फक्त ॲडिशन करायचं आहे, दॅट इज 9.7 सेंटीमीटर. सो फायनल आन्सर लिहायचा आहे, द डिस्टन्स बिटवीन सेंटर्स ऑफ टू सर्कल्स इज इक्वल टू 9.7 सेंटीमीटर. तर खूपच इझी अशी कॉन्सेप्ट आहे. इफ द सर्कल्स आर टचिंग इंटरनली देन यू हॅव टू डू R2 मायनस R1, that is bigger radius minus smaller radius, and if the circles are touching externally then you have to do R1 plus R2, that is the addition of those two radius. खूप इझी आहे. आपण नेक्स्ट समकडे जाऊया. Question number 3, sorry. If radii of two circles are 4 centimeter and 2.8 centimeter,
ड्रॉ फिगर्स ऑफ दिस सर्कल्स टचिंग इच अदर, वन एक्सटर्नली अँड टू इंटरनली. तर आपण ज्या पहिल्या दोन डायग्राम काढल्या होत्या त्याच आपण काढायच्या आहेत, लक्षात ठेवायचं आहे. तर पहिले आहे 4 सेंटीमीटर अँड 2.8 सेंटीमीटर. दिस इज 4 सेंटीमीटर, दिस इज 2.8 सेंटीमीटर. टचिंग एक्सटर्नली, तर हे आहे एक्सटर्नली. ओके. आणि तशीच सर्कल्स आपल्याला अशा पद्धतीने ड्रॉ करायचे आहेत एक दुसऱ्याच्या मध्ये, आणि लिहायचं आहे इंटरनली. तर त्याच डायग्राम ज्या आपण केल्या होत्या त्याच यूज करायच्या आहेत. एकाची रेडियस आहे 4 सेंटीमीटर आणि दुसऱ्याची आहे 2.8 सेंटीमीटर. हे एक्सटर्नली टच करत आहेत आणि हे इंटरनली टच करत आहेत. इतकाच फक्त क्वेश्चन आहे, खूप सोपा आहे आणि 2 मार्क्ससाठी असा प्रश्न येतो, आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तर क्वेश्चन नंबर 3 आपला झाला आहे. आपण क्वेश्चन नंबर 4 कडे जाऊया. तर क्वेश्चन नंबर 4 आपण बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 4 आहे 2 सर्कल्स टचिंग एक्सटर्नली आपल्याला दिलेले आहेत. 2 सर्कल्स आहेत आणि आपल्याला ही सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. AB, PQ, AP, QB कसली मेजरमेंट्स दिलेले आहेत. फक्त आपल्याला डायग्रामवरून प्रूव्ह करायचं आहे की सेगमेंट AP इज पॅरलल टू सेगमेंट BQ, AP इज पॅरलल टू BQ, हे प्रूव्ह करायचं आहे. त्याच्यानंतर हे 2 क्वेश्चन आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. तर आपण काय करूया, डायग्रामकडे बघूया. डायग्रामकडे बघितल्यावर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की इन ट्रायंगल APR, इन ट्रायंगल APR, AP इज इक्वल टू PR आहे. सेगमेंट AP is equal to segment PR, or you can say congruence आहेत because radii of same circle. रिझन लिहायचं आहे radii of same circle. ओके. नेक्स्ट, if AP is equal to PR, जर AP is equal to PR असेल तर अँगल अपोजिट इक्वल साइड्स आर इक्वल. सो अँगल एपीच्या अपोजिट म्हणजे हा अँगल आणि PR अपोजिट म्हणजे हा अँगल ते सुद्धा इक्वल असतील. सो दिस अँगल इक्वल्स टू दिस अँगल. सो वी कॅन राईट, आपण लिहू शकतो PAR आणि अँगल PRA. हे आपण प्रूव्ह केलेलं आहे. ह्याला द्यायचं स्टेटमेंट नंबर 1. नीट बघायचं आहे. ह्याला आपण दिलं स्टेटमेंट नंबर 1, हे इम्पॉर्टंट आहे. हा अँगल बरोबर हा अँगल आहे, दोन्ही कॉन्ग्रंट आहेत. सेम इन ट्रायंगल RQB, दॅट इज इन सेकंड सर्कल, इन ट्रायंगल RQB सेम तेच लिहायचं आहे. RQ इज इक्वल टू QB और QR इज इक्वल टू QB. QR, so segment QR is congruent to segment QB. रिझन का लिहायचं आहे, सेम रिझन लिहायचं आहे, रेडियाई ऑफ सेम सर्कल. ओके. इफ QR is equal to QB, then angles opposite equal sides are equal. So this angle is equal to this angle. Okay. So we can write angle QRB is congruent to angle QBR. रिझन लिहायचं आहे अँगल्स अपोजिट इक्वल साइड्स. इकडे सुद्धा आपल्याला रिझन लिहायचं होतं. सो अँगल्स अपोजिट इक्वल साइड्स आर इक्वल. ओके. हेच रिझन तुम्हाला इकडे सुद्धा लिहायचं आहे. पहिलं रिझन जसं इकडे लिहायचं, दुसरं रिझन इकडे लिहायचं, सेम टू सेम दोन्ही सर्कलमध्ये आपल्याला लिहायचं आहे. आता हे आपलं होतं स्टेटमेंट नंबर 1 आणि हे आहे आपलं स्टेटमेंट नंबर 2. हे स्टेटमेंट नंबर 1, स्टेटमेंट नंबर 2. आता तुमच्या लक्षात येईल
की दिस इज इक्वल टू दिस अँड दिस इज इक्वल टू दिस, हे आपण प्रूव्ह केलेलं आहे. पण डायग्रामकडे बघितल्यावर तुम्हाला लक्षात येईल की अँगल ARP इज कॉन्ग्रंट टू अँगल BRQ. सो हा आणि हा हे दोन का आहेत, कॉन्ग्रंट आहेत. रिझन लिहायचं आहे, स्टेटमेंट नंबर आहे 3. रिझन लिहायचं आहे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. आता फर्स्ट, सेकंड आणि थर्ड वरून आपण लिहू शकतो दॅट अँगल PAR इज कॉन्ग्रंट टू अँगल QBR. बरोबर, हे इक्वल आहेत, हे इक्वल आहेत, हा आणि हा इक्वल आहे. याचा अर्थ काय, तर PAR इज कॉन्ग्रंट टू QBR. देअरफॉर यू कॅन राईट अँगल PAR is congruent to angle QBR, means this angle is equal to this angle. हे आपण प्रूव्ह केलेलं आहे. आणि ते अँगल्स जे आहेत, these are the alternate angles. AP and QB are two lines and AB as a transversal. तर लिहायचं आहे but above angles are alternate angles if AB is a transversal. जर AB ला आपण ट्रान्सव्हर्सल घेतलं तर ते काय आहेत, अल्टरनेट अँगल्स आहेत. देअरफॉर AP इज पॅरलल टू QB और AP इज पॅरलल टू BQ. AP इज पॅरलल टू BQ, हेन्स ट्रू. तर फक्त काय करायचं आहे, हे दोन साइड्स इक्वल आहेत म्हणून हे अँगल्स इक्वल आहेत, ह्या दोन साइड्स इक्वल आहेत म्हणून हे अँगल्स इक्वल आहेत, हे दोन अँगल्स अपोजिट आहेत म्हणून इक्वल आहेत, म्हणून हा अँगल आणि हा अँगल इक्वल आहेत हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आणि ते दोन अँगल्स अल्टरनेट अँगल्स असल्यामुळे AP आणि BQ हे दोन पॅरलल साइड्स आहेत. ह्याचं रिझन काय लिहायचं आहे, तर अल्टरनेट अँगल टेस्ट. पण आपण स्टेटमेंट लिहिलं तर तुम्हाला रिझन लिहायची गरज नाही. आता क्वेश्चन नंबर 2 आहे, ट्रायंगल APR इज सिमिलर टू RQB. APR इज सिमिलर टू RQB हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर आपण सहज प्रूव्ह करू शकतो. काय करायचं आहे, तर पहिलं इन ट्रायंगल APR टू प्रूव्ह ट्रायंगल APR इज सिमिलर टू ट्रायंगल RQB. काय करायचं आहे, इन ट्रायंगल APR अँड ट्रायंगल RQB आपण जसं रेग्युलर लिहितो प्रूव्ह करण्यासाठी, इन ट्रायंगल APR अँड ट्रायंगल RQB अँगल ARP is congruent to angle ARP is congruent to BRQ. Angle BRQ reason आहे vertically opposite angles, right? These are vertically opposite angles. Same angle PAR is congruent to angle QBR. So angle PAR is congruent to angle QBR. हे आपण आधीच प्रूव्ह केलेलं आहे. आपण लिहूया रिझन प्रूव्ह अबोव. ओके, देअरफॉर जर हा आणि हा कॉन्ग्रंट आहेत, हा आणि हा जर कॉन्ग्रंट आहेत, त्याचा अर्थ काय होतो की दिस टू ट्रायंगल्स आर सिमिलर बाय AA टेस्ट. तर लिहायचं आहे ट्रायंगल APR इज
सिमिलर टू ट्रँगल आर क्यू बी. रिझन लिहायचं आहे ए टेस्ट. अतिशय इझी आहे, सहज लक्षात येतं. आता क्वेश्चन नंबर 3 आपण बघूया. क्वेश्चन नंबर 3 आहे अँगल आर क्यू बी फाइंड करा इफ PAR इज 35. इफ PAR इज 35 then find angle RQB. फाइंड अँगल RQB. लक्षात घ्यायचं आहे इफ PAR is 35 then angle if PAR is 35 then RBQ is also 35. Measure angle PAR is equal to 35 degree. Therefore we can say measure angle QBR is also equal to 35 degree. Reason आहे alternate angles. Okay, so this is equal to this and angle QRB is equal to 35. Measure of angle QRB is equal to 35. Reason is angles opposite equal sides. We know this is equal to this, so angles opposite equal side. So we can write angles opposite equal sides. ओके, हे लिहिलं आपण. आता आपल्याला रिमेनिंग अँगल जो आहे तो फाइंड करायचा आहे. आपला अँगल कोणता फाइंड करायचा आहे? PRQB म्हणजे हा अँगल आपल्याला फाइंड करायचा आहे. दिस अँगल वी हॅव टू फाइंड. सो 35 प्लस 35 180 मधून सबट्रॅक्ट करायचा. देअरफॉर अँगल दिस प्लस दिस अँगल QBR प्लस अँगल QRB प्लस अँगल RQB जो आपल्याला फाइंड करायचा आहे इज इक्वल टू 180 डिग्री. ह्या दोघांचं मेजरमेंट आपल्याकडे आहे 35 डिग्री प्लस 35 डिग्री प्लस अँगल RQB इज इक्वल टू 180 डिग्री. सो अँगल RQB इज इक्वल टू 180 minus 35 plus 35 70 degree. Therefore angle RQB is equal to 110 degree. तर अतिशय इझिली आपण क्वेश्चन सॉल्व करू शकतो. बेसिक कॉन्सेप्ट लक्षात ठेवायची, समजून घ्यायचं आहे आणि सॉल्व करायचं आहे. आपण जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे. तर 5th क्वेश्चन बघणार आहोत. अतिशय इंटरेस्टिंग असा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 5. Two circles with center A and center B are given. CD is a common tangent to both the circles. Radius of first circle is 4 and second circle is 6. आपल्याला फाइंड करायचं आहे लेंथ ऑफ CD. लेंथ ऑफ CD फाइंड करायचं आहे. आता लक्षात घ्या रेडियस ऑफ फर्स्ट सर्कल इज 4. आपण ड्रॉ करूया. So this is 4, this is 6. So this is 6, this is 4, this is 6. समजून घ्यायचं आहे. रेडियस ऑफ फर्स्ट सर्कल इज 4 अँड रेडियस ऑफ सेकंड सर्कल इज 6. आपल्याला CD काढायचं आहे. CD काढायचं आहे. आपण कन्स्ट्रक्शन करूया. सो ड्रॉ AF पॅरलल टू CD. ड्रॉ AF पॅरलल CD. AF पॅरलल CD. तर आपण ह्या CD ला पॅरलल अशी एक लाईन ड्रॉ करायची आहे AF मधून. नीट समजून घ्यायचं आहे. ओके,
आपण ह्या सी डीला पॅरलल लाईन काढलेली आहे ए एफ. नाव ए सी डी एफ इज अ रेक्टँगल. ए सी डी एफ इज अ रेक्टँगल, राईट. तो काय झाला? रेक्टँगल झाला. नाव डी एफ इज इक्वल टू 6. ए सी इज इक्वल टू 4. ए सी is equal to 4 centimeter. Therefore df is equal to 4 centimeter. Okay, this is equal to 4, so this will be 4 centimeter. So bf is equal to bd minus df. BD minus DF is equal to BF. So that will be 6 minus 4 is equal to 2. So this will be 2. Okay, this is 2, this is 6. Now AFB is a right angle triangle. First AB is equal to AE plus EB. Distance AB or length AB is equal to AE plus EB. Reason काय लिहिणार आहोत आपण? As A dash E dash B, these are collinear points. So AB is equal to 10. Now look at the diagram. This is 2, this is 10, and this is 90 degree. So using Pythagoras theorem in AFB, in triangle AFB, using Pythagoras theorem आपण काय लिहू शकतो? AB square is equal to AF square plus BF square. So that equals to 10 square is equal to AF square, जे आपल्याला माहिती नाही, plus 2 square. So AF square is equal to 10 square minus 2 square. Therefore AF square is equal to 10 square minus 2 square is equal to 10 square is 100 minus 2 square is 4. That equals to 96. So AF square is equal to 96. Therefore AF is equal to root of 96. F is equal to root of 96. आता 96 ला आपण कोणत्या परफेक्ट स्क्वेअरमध्ये मल्टिप्लिकेशनमध्ये लिहू शकतो का ते बघायचं आहे. तर आपण त्याला लिहू शकतो इज इक्वल टू 16 इंटू 6. देअरफॉर AF इज इक्वल टू 16चा स्क्वेअर रूट इज 4 रूट 6. नाव AFची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे 4 रूट 6, पण आपल्याला CDची व्हॅल्यू काढायची आहे. बट ॲज ACDF is a rectangle, we can write CD is equal to 4 root 6 centimeter. रिझन लिहायचं आहे opposite sides of rectangle are congruent. अगदी सहज आपण काढू शकतो अपोजिट साइड ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रंट. सो CD इज इक्वल टू 4 रूट 6 हे आन्सर आपल्याला अगदी सहज काढता येते. तर आपण बघितलं असेल की 3.2 अतिशय इझिली आपण सॉल्व केलेला आहे. जर माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला आवडत असेल, समजत असेल तर लाईक करा. काही डाऊट असतील तर कमेंट जरूर करा. आणि
अशाच पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला वेळेवर बघायला मिळावे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.